श्री चंद्रकांतदादा बच्चू पाटील, आमदार श्री चंद्रकांतदादा बच्चू पाटील यांचा जन्म 10 जून 1959ला मुंबईला झाला. त्यांचं शिक्षण BCom झालेलं असून त्यांना मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा येतात. श्रीमती अंजली या त्यांच्या पत्नी असून त्यांचं टेलिकॉम मार्केटिंगचा समाजकार्याचा व्यवसाय आणि भारतीय जनता पक्षातर्फे 210 कोथरूड जिल्हा पुणे या मतदारसंघातून ते 2019च्या निवडणुकीत निवडून आलेले आहे. आता सन 77 ते 1980पर्यंत ते विद्यार्थी कार्यकर्ता होते. त्यानंतर 1980 ते 1993ला पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं व 1990 ते 93 ते राष्ट्रीय सरचिटणीसही होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे. तसेच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे सचिव होते मुंबईच्या. त्यानंतर 1995 ते 99ला ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोल्हापूर विभागाचे सहकार्यवाह होते आणि 2004 ते 2007ला चिटणीस व महाराष्ट्र विभाग प्रमुख, दक्षिण महाराष्ट्र विभाग प्रमुख, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 2007 ते 2010ला ते प्रदेश सरचिटणीस होते आणि 2010 ते 2015ला प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. जुलै 2019ला पासून ते महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले व सन 2008 ते 2014ला व 2014 ते 2019ला महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सदस्य होते. आणि ऑक्टोबर 2014 ते ऑक्टोबर 2019ला पर्यंत महसूल व सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रमा वगळून खात्याचे मंत्री होते आणि 2014 ते 2019ला विधान परिषदेचे सभागृह नेते होते आणि 2019मध्ये त्यांची महाराष्ट्र विधानसभेवर निवड झालेली आहे. त्यांना वाचन, संगीत ऐकणे, मैत्री करणे या बाबी आवडतात. म्हणजे त्यांचा तो छंद असून 759-1/3 छत्रपती संभाजी पार्क, संभाजीनगर स्टँड समोर कोल्हापूर येथे त्यांचं निवासस्थान असून पुण्यात ते कोथरूडला ते राहतात. त्यानंतर ऑफिसही त्यांचं पुणे कोल्हापूरमध्ये आहे. आता 210 कोथरूड या मतदारसंघामध्ये 2019ची जी निवडणूक झाली विधानसभेची, त्यावेळेस एकूण मतदार होते 4,04,858 एकूण मतदार आणि त्यापैकी मतदान झालं 1,95,000 म्हणजे 50% लोकांनी मतदान केलेलं नाही. 1,95,157 इतकंच मतदान झालं आणि त्यापैकी 1,05,246 भारतीय जनता पक्षाच्या हे चंद्रकांतदादा बच्चू पाटील यांना मिळालेत आणि ते निवडून आले. त्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी होते किशोर शिंदे आणि हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे होते. त्यांना 79,751 इतकी मतं मिळाली. त्यानंतर नोटाला खूप मतं मिळाली आणि ती 4,028 इतकी मतं मिळाली. नोटाचा 3रा नंबर आला. 4था नंबर 2,428 वंचित बहुजन आघाडीचे दीपक शामदेरे यांनी मिळवलेले. त्यानंतर डॉक्टर अभिजित मोरे हे आम आदमी पार्टीचे होते. यांना 1,380 इतकी मतं मिळाली. तर आता कोथरूडमध्ये हे जे 1,05,246 मतं मिळून हे विजय झालेले चंद्रकांतदादा यांनी एक चांगल्या पद्धतीचं लीड मिळवलेलं आहे. कारण 25,000चं कमीत कमी लीड त्यांना मिळालं आहे. 25,000पेक्षा जास्त मतांनी ते निवडून आलेले आहे. आणि भारतीय जनता पक्षाचं जे पहिले 50 आमदार आहे आता देणार आहेत फिक्स केलेले, त्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि कोथरूड मतदारसंघातून ते पुन्हा येतात. परत त्यांच्यामध्ये त्यांच्या विरोधामध्ये कोणता उमेदवार उभा राहणार आणि कोणत्या पक्षात राहणार हे अद्यापही ठरलेलं नसलं तरीही त्यांना चांगल्या पद्धतीची टक्कर देऊ शकतील अशा पद्धतीचे उमेदवार इतर पक्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि ही परिस्थिती अशीच राहिली तर त्यांना एक मोठ्या मताधिक्याने विजय होण्याची शक्यता देखील जास्त प्रमाणात निर्माण झालेली आहे. कारण भारतीय जनता पक्षाला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट आणि शिवसेनेचा एक गट मिळालेला असल्यामुळे आणि सत्ताही त्यांच्याकडे असल्यामुळे शिवाय अनेक योजना त्यांनी जाहीर केल्यामुळे या पक्षाविषयीची सहानुभूती वाढलेली असून लोक जास्तीत जास्त मतदान फक्त भारतीय जनता पक्षालाच करणार आहेत अशी आज तरी स्थिती आहे. निवडणुकीच्या काळामध्ये कदाचित त्यामध्ये बदल होऊ शकतो, पण ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही आहे. आणि या चंद्रकांत दादा या मंत्री आमदार हे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत अग्रेसर असतात आणि त्यांचं एक संपूर्ण अनेक पदं त्यांनी घोषवले असल्यामुळे प्रत्येक पक्षाचं काम कशा पद्धतीने करावं लागतं किंवा काय काय करावं लागतं याची त्यांना संपूर्ण माहिती आहे. आणि कोथरूड विधानसभेचा जो विकास झाला त्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. विविध प्रकारचे प्रश्न आमदारकीच्या निधीतून त्यांनी सोडवलेले आहेत आणि आता यावेळेस देखील ते मोठ्या मताधिक्याने, मागच्या वेळेस 25,000 आले, यावेळेस 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येण्याची त्यांची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण वस्तुस्थिती फार वेगळी झालेली आहे. कारण त्यांना प्रतिस्पर्धी असा कोथरूड विभागामध्ये एकही नाही की जो त्यांना त्यांच्या संदर्भामध्ये चांगल्या प्रकारे टक्कर देऊ शकेल किंवा प्रतिस्पर्धी असाही नाही की जो तिथे सर्वात जास्त लोकप्रिय असेल, असंही काही नाही आहे किंवा पक्षही असा एखादा नाही आहे की तो त्यांच्या विरोधामध्ये चांगलं काम करेल किंवा काय नाही. काँग्रेसचा तर एकही माणूस तिथे नाही. काँग्रेसचा तेथे एकही माणूस नाही, शरद पवार गटाचा नाही किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा तिथे एकही उमेदवार असा एकदम सक्षम किंवा चांगल्या पद्धतीने टफ फाईट देईल असा एकही उमेदवार तिथे नाही. त्यामुळं हे खूप मताधिक्याने हे चंद्रकांतदादा निवडून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे असं एक सर्वसामान्यपणे आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हास जो एक अहवाल प्रसिद्ध होतो किंवा त्याच्या संदर्भामध्ये जी माहिती आम्हाला मिळते त्यावरून तसं आम्हाला सांगता येतं आहे अंदाज, निवडणूक पूर्व अंदाज म्हणून. आता आमचं हे ATM न्यू वर्ल्ड राजसत्ता 678 हे चॅनल राष्ट्रीय चॅनल असून या चॅनलला अनेक लोक सबस्क्राईब केलेलं आहे आणि कॉमेंटही केलेलं आहे. त्यानंतर अनेक लोक या चॅनलकडे आकृष्ट झालेले आहेत. कारण आम्ही सर्व महाराष्ट्रातील आमदारांचे, खासदारांचे, राजकीय क्षेत्रातील सर्व व्यक्तींचे परिचय अगदी सरपंचापासून ते लोकसभेपर्यंत, राज्यपालापर्यंत, त्यानंतर मुख्यमंत्र्यापर्यंत, खासदारापर्यंत सर्व लोकांचे परिचय आम्ही देत असतो. त्याकरता आपल्याला या मतदारसंघात काय होईल हे सांगण्यासाठी आपण एक कॉमेंट करा, या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सर्व प्रकारे जास्तीत जास्त लोकांनी या चॅनलला सबस्क्राईब करा.